लागले बघा. मागाशी पण लागलेली आहे, आता पण लागलेली आहे. तर सॅरम फायनली आपण जे दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे. तर आज आहे 25 मार्च. नमीत चालू कारल्याला आई माऊलीचा उदो उदो. तर चला हे बघा, ट्रम्पेट घेतला आहे आणि आपला ड्रम घेतला आहे. तर आता आपल्याला येतात घ्यायला सगळीजण. तर आता सांगते मी तुम्हाला कोणच्या वेळेवर चाललो आहे. तर आता आल्यावर दाखवतो तुम्ही. चला बोल. चलो काही आली सगळी घ्यायला. एक्सपेरिमेंट चाललो आहे आम्ही आता. चला बसू तुला गाडी फटाफट. खाली 7 वाजल्यापासून उठलोय, पण आता 1 वाजले तरी आमचा जायचा पत्ता नाही. एक्सप्रेसला थांबलोय. धीरन काय विषय? निघू आता. पोहोचलो फायनली. बघा आम्ही गाडी कुठं लावतो, एवढी ट्रॅफिक आहे ना आतमध्ये. जाम म्हणजे जामच ट्रॅफिक आहे आतमध्ये, जामच. आम्ही सगळे आता उतरलो. आता इथनंच चालत जाऊ, नंतर बिलाला जायचं आहे मला. बिलाला चला जाऊ. चला पहिले आतमध्ये कारण की लई लेट होणार आहे आपल्याला, म्हणून चला. पायथा मंदिराशी नाही, पहिले वरती चाललो आहे मी डायरेक्ट इथूनच. बघा इथूनच वरती झालो कारण की ते लई क्राऊड आहे. वरती जायचं ना? अरे वरती आता चला. पोहोचलोय मी. पायऱ्या चढता होता चांगलीच. क्राऊड पण जाम आहे आता वरती पण. आता चला पहिले वरती पोहोचला पहिले. आता हाऊस आहे ना. चला पोहोचलो जवळच आहे. बघा जाम क्राऊड आहे, जाम. आपली पनवेलची पालखी इथं आहे. फायनली भेट झालेली आहे दादाची आपली. कधी आला तू? जस्ट पोचताय दोघं भाऊस तुम्ही व्लॉगिंग पण करता हो. काय आमच्याकडं पाहिजे तुम्ही पण आताच आलो. आता 3 जण आहेत आता आम्ही इथं पण. ब्लॉग काय बोलता, एक भाऊस खाली भेटला, तू खाली ब्लॉग म्हणून चाललाय, वरती आलो तू ब्लॉग म्हणून मांडला होता तुम्ही. सगळं ब्लॉगर झालं ना सगळं. आता बघायचं तरी कोणी मग बघायला सध्या कोण नाही. सगळं ब्लॉगर आता झालं. चालू मी दर्शनाला पालखीच्या. चला आता पालखी. नमस्कार मंडळी. आमच्या या पनवेल कोळीवाड्याच्या मानाच्या पालखीचा हा पण चलचित्र म्हणू शकतो. चलचित्र हा टोटल म्हणजे हा 5वा. जवळजवळ आम्ही असे 9 ते 10 चलचित्र आम्ही यावर्षी केलेले आहेत आणि हा 5वा चलचित्र आहे. सर्वात प्रथम पहिलं झालं होता श्री स्वामी समर्थ, त्यानंतर सेकंड झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महाराजांचं झालं होतं आणि त्यानंतर आत्ता माहेरघरची काल पालखी झाली. तिथं महाभारतातला रथाचा सीन होता. कृष्ण आणि अर्जुन ज्या वेळेला रथात बसले होते तो सीन होता आणि आत्ता पालखी खालून वर येताना देवीचा सीन होता एक. आणि हा आता 5वा आहे. तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेल. तुम्ही रिव्हील नाही नको. ठीक आहे दादा नाही करत. तर दादा आपल्या पनवेलकरांचा मान आहे
आणि हा भाविकांचा जल्लोष आणि उत्साह बघून काय बोलाल तुम्ही त्याबद्दल? नक्कीच मी तर मंदिरात सुद्धा म्हटलं होतं. मंदिरात दादा आले होते आमच्या जेव्हा पालखी निघाले त्यावेळेला. म्हणजे आम्ही आजचा जो दिवस आहे, आजच्या या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. पूर्ण 2 वर्ष पूर्ण 2 वर्ष आतुरतेने या क्षणाची वाट बघत असतो. तो क्षण म्हणजे आमच्या या जरीमरी आईची पालखी. तो पालखीचा जो खांदा असतो ना, तो आमच्या आईच्या पायरीला लागते. तेव्हा आमचा जो पूर्ण मानपान आपण बोलतो ना, तो मानपान आमचा पूर्ण होतो आणि तो सोहळा तिथे संपन्न होतो. आणि अतिशय उत्साहात आणि थाटामाटात आईची पालखी आम्ही वाजत नेतो. तुम्ही दादाच्या ब्लॉगमध्ये आता बघालच पुढे कसं कंटिन्यू आम्ही करतोय ते. आणि फुल जल्लोष आमच्या पूर्ण कोळी बांधवांमध्ये, आगरी बांधवांमध्ये, संपूर्ण पनवेल वसियांमध्ये तो जल्लोष असतो. दादा पालखी इथे किती वाजता आली आणि किती वाजता आईच्या दरबारच्या इथे जाणार आहे? हां, तर पालखी आम्ही सुमारे 1 वाजता आम्ही घालून उचलली. 1 ते 1.5 वाजता आम्ही घालून उचलली आणि 1.5 तासात अवघी आम्ही पालखीवरती आणली. जवळजवळ 3 वाजता पालखी आमची पोहोचली इथे. आणि आता डेकोरेशनचं काम सगळं चालू आहे. डेकोरेशन सगळं फिटिंगचं वगैरे काम चालू आहे, चेंज करण्याचं काम चालू आहे. आणि नक्की तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेल. आणि यावर्षीची आमची 2026ची अशी थीम आहे की 2 बहिणींची भेट आम्ही इथे घडवणार आहोत. 2 बहिणी म्हणजे जरीमरी आई, जी आमच्या पनवेल कोळीवाड्याची गावदेवी आहे, आणि एक म्हणजे आमचे कारल्याची आई, आमच्या संपूर्ण आगरी कोळी बांधवांची कुलदेवी. जशी जरीमरी आई आणि कारल्याची आपली एकवीर आई, या 2 बहिणींची भेट घडवण्याचा आम्ही आज इथे म्हणजे अतिशय उत्साहात हे करतो. आणि सुंदर असा आईचं गाणं सुद्धा आलंय सध्याच्या घडीला. तुम्ही गाणं एकदम ट्रेंडिंगला आहे. गाण्याचे 2 ओळी बोलतो. पनवेल कोळीवाड्याच्या पालखीनं धरली कारल्याची ती वाट. पनवेल कोळीवाड्याच्या पालखीनं धरली कारल्याची ती वाट. आज होईल 2 बहिणींची भेटन, आज होईल 2 बहिणींची भेट, आज होईल एकविरा आईची भेटन, आज होईल जरीमरी आईची भेट. जय एकविरा. 2 वर्षाची एकदा आमची भेट असते एकविरा देवीच्या मंदिराला, आमच्या जरीमरी आईची. आणि याच्या आधी आमची मेहनत काहीच नसते, जेम्सची मेहनत काहीच नसते. जेवढी मेहनत आमच्या लेडीजची, महिला मंडळची असते. त्या दिवशी ते 8 दिवस मिळून अख्खा गाव मिळून मेहनत करतो आईची पालखीसाठी. चांगला खर्च होते. सगळ्या बायकांचे मेहनतीचे असते, बायका पोरींचे, आमच्या आई बहिणीची मेहनतीचा पैसा असते पालखीसाठी. त्याचं मी प्रात्यक्षिक असं सांगतो की आम्ही कोळी बांधव, तुम्ही सर्वांना बघितलं की कोळी बांधव बोलले की सर्वप्रथम आमचा पोट चालतो, आमचा व्यवसाय आहे तो मच्छीमारी व्यवसाय. ते मच्छीमारी व्यवसाय सातत्याने आमच्या पनवेल कोळीवाड्यात तुम्हाला मच्छीमारीमध्ये पाहायला मिळतो. आणि तो व्यवसाय जवळजवळ 8 दिवस जरीमरी याची आमची नावाने मच्छी आम्ही आमच्या गावातले पंच आणतात. आणि ती मच्छी विकण्याचं काम 7 ते 8 दिवस आमच्या गावातल्या महिला करत असतात. आणि हा रिवाज पूर्वीपासून आमचा चाललेला आहे. आणि त्यामधून ते काय ते उत्पन्न त्यामुळे मिळतं. ते उत्पन्न आम्ही सगळ्या पालखीला सर्व खर्च करतो. एवढे दिवस बघत होतो कारण पनवेलकरांची तयारी सर्वांपेक्षा वेगळी असणार. तर नक्की काय वेगळं असणार ते सांगू शकता का तुम्ही? काल म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आमच्या माहेर घरची पालखी तुम्ही बघितली असेल. तिथं माहेर घरी आम्ही पूर्ण प्रवास वगैरे जाऊन एकदम असं जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं होतं. आणि उद्या आज आईची पालखी होईल. आणि आज सुद्धा तुम्ही बघायला आज काय जल्लोष असतो तो तुम्ही पनवेलकरांचा तुम्हाला बघायला मिळेलच. दरवर्षी तुम्हाला पालखीला बघायला मिळतो. 24ला बघायला मिळेल तुम्हाला, 22ला बघायला मिळेल. यूट्यूबला जाऊन नक्की बघा. आणि उद्या आमचा मानपान सोहळा आहे. मानपान सोहळ्याला आम्ही अजय गायकवाड बैलगाडा शर्यतींचे म्हणजे सुप्रसिद्ध गायक आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. बैलगाडी शर्यतीची फेमस आहे बैलगाडीची गाणी. त्यांचा उद्या मला मोठं ऑर्केस्ट्रा आमच्या समाजाने पूर्ण आमच्या पनवेल कोळीवाड्याच्या वासियांसाठी आयोजित केलं आहे. तर खूप तिथे बघायला मजा. तर जास्त आता तुमचा वेळ नाही घेत आणि आता पालखी निघणार तेव्हाच आपण भेटूया. आणि जो धमाल जल्लोष असेल तो तुम्हाला नक्कीच पुढे बघायला भेटेल. जरीमरी माते की जय. फायनली आता सगळी इन्फॉर्मेशन भेटली. आता तुम्हाला दादाने सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतली. आता लुक पण लवकरच रिव्हील आहे तुम्हाला. जल्लोष बिल्लोष सोबत जरा माहिती पण आपल्या लोकांना समजली पाहिजे म्हणून दादाला माहिती विचारलेली. पण आता सगळं झालेलं आहे. आता फक्त एकच गोष्ट राहिली ती म्हणजे नाचाचे आणि लोक रिव्हील व्हायचे.
आता जल्लोष होणार जल्लोष बघा आता खायच्या बघा हे बाया माझ्या साजनी माहुल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी माहुल्या काट उतरून बाया कोकणात आल्या कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला एकमेकांना आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी माहुल्या वन्स मोर होते बघा बॉल एकदम दिवस त्यांचा उपाध्यक्ष म्हणून एक त्यांना ऑर्डर देतो पूर्ण गाणं झालं पाहिजे मेरे बायां का नाम मेरे देवीं का नाम मेरे बायां का नाम मेरे देवीं का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम उसके दरबार में लोग आते हैं उसके दरबार में लोग आते हैं हरियाणा जाने वाले लोग कोई घोड़ा करता है कोई बकरा करता है आने जाने वाले लोग कोई घोड़ा करता है कोई बकरा करता है मेरे बाया का नाम मेरे देवी का नाम मेरे बाया का नाम मेरे देवी का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम ये डोंगरचे माऊले तुझ्या आईलो मी दर्शनाला तुझ्या आईलो मी दर्शनाला तुझ्या आईलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या याचना तुझ्या आईलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या याचना माझ्या बंधवाला अग्री कोल्या ना जो कोणी नाही त्यांचा वाटो लावल त्यांचा वाटो लावल ये माझ्या बंधवाला अग्री कोल्या ना जो कोणी नाही त्यांचा वाटो लावल त्यांचा वाटो लावल ये वरदन दे आई त्यांचा सामना यो कराला त्यांचा सामना यो कराला तुझ्या आईलो मी दर्शनाला ना तू पायऱ्या याचराला तुझ्या आईलो मी दर्शनाला ना तू पायऱ्या याचराला पूर्ण पब्लिक ऑन बाहेर आहे पूर्ण पब्लिक पोरं ऐकत नाचायला पोरं ऐकतच नाही बघा फुल इथं पण राडा होते तिथं पण राडा होते फुल पोरं ऐकतच नाही नाचायला आता सगळी जण इथं आलो फायनली इथं लई डेंजर म्हणजे फुल क्राऊड आहे इथं आम्ही आला तर खायला काहीतरी आता खाऊ काहीतरी चला आम्ही चौघजण बसलो एक टेबलवर वडापाव लागेल अरे सॉस आपला येतो आपलाही का तिथं आधी बसल्यात आता घेऊ खायला चला आता किती वाजलेत बघा नाही माझं बंद आहे बघा 4:44 आता तुम्ही समजा किती वाजले 5:05 आता गर्दी जाम वाढलेली आहे वरती जाम वाढलेली आहे गर्दी आता निघू आम्ही खाऊन आता एक तास थांबू इथं जरा परत आलेलो आहे आम्ही आता इथं बघा क्राऊड बघा किती वाढला परत आलो आम्ही सर्व भाविकांसाठी अतिउत्साहाचा दृश्य होता आता फायनली पनवेलची पालखी निघली आपली बरेच वेळेला निघाला बघत राहू तुम्ही आपल्या पालखीच्या मागाला आता पालखीच्या मागाला क्राऊड आहे पालखीचं मस्त दर्शन झालं ना आता मस्त दर्शन झालं
आपले पनवेलचे पालखी निघले आता नाईक ना डेंजर आग लागली बघा मागाशी पण लागलेली आहे आता पण लागलेली लय डेंजर आग लागली आता पण मागाशी पण लागलेली ना चाललं आम्ही खाले पालखी गेले पाहिजे आपले खाली पनवेलची आता चाललं खाले आम्ही चला 14 जण आहेत आम्ही बाकी सगळे गेले वाटतं मेलाला हे बघा तर आम्ही बघा कुठून चाललोय एकदम खालती टी आहे बघा दिसत नाही बाई बघा कुठून चाललोय बाबा खालती बघा हे बघा रास क्राऊड आहे रास हे बघा अख्खा भरला आहे बघा दिसेल का माहित ना तुम्हाला तुम्ही बघा इथनं चाललोय आता तर विलाला पोचलोय फायनली आम्ही आता 1-1.5 तासानंतर पोचलोय तर स्विमिंग पूल कोण नाही आता उतरला आता आम्ही 20 पोरा काहीतरी आहेत आम्ही आता सगळी कांबोड्याची आणि मी तर जस्ट पोचलो बस आम्ही कपडे चेंज केला आणि चालू केला आताच तर कोण नाही आता नंतर सगळी एन्जॉयमेंट करायला दिसणार आहे तुम्हाला बघा चला भेटू नंतर बरोबर डेंजर डेंजर चला आता तुम्हाला दाखवतो हे चल भाई यांना टूर देऊ चल
बघितलंच असेल तुम्ही रूम टूर आपला, तर जाम भारी असा विला आपला. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते, कारण की जाम दमलोय. एवढा भारी वाटला ना वरती जाऊन, शपथ एक नंबरच. वरती पाटांगरी फोडत होती, काय काट फुटला अंगाला बघून, शपथ. तर आता सगळी पोरं आपली मजा मस्ती करतात. तर आपण आता ब्लॉग इथेच एंड करू, कारण की जाम दमलोय मी आता. तर आता ब्लॉग एडिट करायला बसते मी, आणि भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि ओम साईराम. आणि ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर बेल आयकन पण दाबायला विसरू नका. तर चला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय आणि ओम साईराम. आई माऊलीचा उदा उदा.